ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सायलीने अर्जुनला फक्त दिवाळीपर्यंतची मुदत दिलेली आहे आणि त्यामुळे अर्जुनकडे हाताच्या बोटावरती मोजण्या इतके दिवस आहेत आणि या दिवसात काहीही करून मधुभाऊंना सोडवणं हे त्याचं आता मेन प्रायोरिटी असते. मधुभाऊंना सोडवून या सगळ्यामध्ये सायलीला आपल्या मनातली गोष्ट सांगणं हा एकच मोटिव्ह आता अर्जुनच्या समोर असतो आणि तो मोटिव्ह पूर्ण करण्यासाठी अर्जुन आता आपले प्रयत्न पणाला लावतो आणि या सगळ्यामध्ये बरेचसे फॉरेन्सिक रिपोर्ट वगैरे तो गोळा करतो. सायलीला सांगतो, मी तुम्हाला वचन देतो की तुम्हाला या सगळ्यामध्ये दिवाळीच्या आधी मधुभाऊंच्या मी सुटकेचे पेपर आणून देईन. यावरती सायली म्हणते, ठीक आहे सर, आणि जर मधुभाऊ सुटले नाही तर मी हे घर सोडून जाणार हे निश्चित. असं म्हणत सायलीने खूप मोठा आता एकदम स्फोट केलेला असतो. त्यामुळे अर्जुन पूर्णपणे हादरून जातो. त्यातच आता अर्जुन ही गोष्ट चैतन्याला सांगतो. चैतन्याला तो सांगतो, हे बघ, काहीही झालं तरी आपल्याला दिवाळीपर्यंत आपल्या हातात काहीतरी महत्त्वाचा ठोस पुरावा लागून मधुभाऊंची सुटका घडवून आणलीच पाहिजे, कारण सायलीने मला दिवाळीपर्यंतचीच मुदत दिली. यावरती चैतन्य म्हणतो, असं झालं तरी काय? यावरती अर्जुन म्हणतो, त्यांनी आपलं बोलणं ऐकले. त्या दिवशी जे मी बोलत होतो ना, त्यांनी ते ऐकलेलं आहे आणि आपण जो काही मधुभाऊंची केस डिले करण्याचा विचार करत होतो तो ऐकलाय. यावर चैतन्य म्हणतो, आपण नाही, मी तुला सांगत होतो ना की ही केस डिले कर आणि तू ह्याला ठाम विरोध केलास. मग या सगळ्यावरती सायली बहिणींना इतका प्रॉब्लेम काय असायला पाहिजे? तू तर नकार दिला होतास ना, तू कुठे या प्लॅनमध्ये सामील होतास? यावरती अर्जुन म्हणतो, पण तरी सुद्धा मी सुद्धा कुठेतरी हा विचार केलाच की ना. तुझ्याकडून ऐकल्यावरती मी या गोष्टीचा विचार करतच होतो ना. चैतन्य म्हणतो, बिलकुल नाही, तू कधीच या गोष्टीचा विचार केला नाहीस. तू फक्त माझं म्हणणं ऐकून घेतलंस, पण माझं म्हणणं ऐकलंस म्हणून तू केलंस तर तुझ्या मनाचंच ना. तुझ्या मनाच्या ज्या कोपऱ्यात दडलेल्या गोष्टी होत्या त्याच तू केल्यास. तू कुठे माझं काय ऐकलेलं आहेस? यावरती अर्जुन म्हणतो, नाही रे, पण आपण तसा विचार करणं हे सुद्धा खूप चुकीचं होतं. आपण तसा विचार पण नको करायला पाहिजे होता. चैतन्य म्हणतो, परत मी तुला सांगतोय, आपण नाही, मी हा विचार केला होता, मी तुला ते सांगितलं होतं आणि मी हे करत होतो, तू नाही. तू का स्वतःला दोष देतोयस? असं म्हणत चैतन्य अर्जुनला चांगलाच ओरडायला लागतो आणि या सगळ्यामध्ये तुझी चुकी नाहीये, ही चुकी माझी आहे. अर्जुन म्हणतो, जाऊ दे ना, झालं गेलं, आपण सगळं सोडून देऊया आणि या सगळ्यामध्ये आपण ना मधुभाऊंची केस सॉल्व करूया. पण चैतन्य आता हे मानायला तयार नसतो. चैतन्य विचार करतो की माझ्या या चुकीची शिक्षा मी अर्जुनला भोगू देणार नाही. काहीही झालं तरी सुद्धा मी अर्जुनला का ही शिक्षा भोगू देऊ? असा विचार करत तो सायलीची भेट घेण्याचं ठरवतो आणि चैतन्य सायलीची भेट घेतो. तो सायलीला सांगतो, तुमच्या दोघांच्या मध्ये जो काही वाद आहे त्याच्यावरती मला पडायचंच नाहीये. ते वाद मला सोडवायचाच नाहीये, कारण वाद सोडवण्यासाठी दोन्ही बाजू ऐकून घेणं महत्त्वाचं असतं आणि एकंदर तुमचं हे बघता तुम्हाला दुसरी बाजू ऐकूनच घ्यायची. सायली सांगते, आता बाजू काय ऐकायची? मी जर माझ्या कानांनी ही गोष्ट ऐकले तर बाजू काय ऐकायची? चैतन्य म्हणतो, ठीक आहे, फक्त मी मला जे सांगायचे ते सांगतो. ते तुम्हाला खरं मानायचंय तर माना, खोटं मानायचंय तर खोटं माना. असं म्हणत चैतन्य त्याची बाजू सांगायला लागतो. चैतन्य सांगतो, मी अर्जुनला ही युक्ती दिली होती. हो, मी अर्जुनला ही युक्ती दिली होती की आपण असं करूया, पण त्याच्यावरती अर्जुनने कधीच शिक्कामोर्तब केलं नाही. तुम्ही आलात तेव्हा तुम्ही काय ऐकलत? अर्धवट ऐकलत. मला एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की अर्जुनने त्याच वेळेला मला नकार दिलेला आणि त्याच वेळेला पेपर सबमिट केलेले आणि त्यावेळेला पेपर सबमिट केले म्हणून उद्याची कोर्टाची तारीख भेटले, हे पहा पेपर, आणि तुम्ही अर्जुनवरती डाऊट घेताय. असं म्हणत चैतन्य सायलीला सडेतोड बोल सुनावतो आणि तिकडून निघून जातो. सायली विचार करायला लागते, रडायला लागते. इतकी कशी माझ्याकडून मोठी चूक झाली? म्हणजे ज्या दिवशी मी हे ऐकलं त्याच दिवशी पेपर सबमिट केलेले होते, तेच हे पेपर आहेत. मग जर अर्जुन सरांच्या मनात असा विचार जरी असता तरी अर्जुन सरांनी पेपर सबमिट केलेच नसते ना. असा विचार करत सायली आता स्वतःलाच खूप गिल्टी मानायला लागते. या सगळ्यात आपण खूप मोठी चूक केली हे तिला रिअलाइज होतं
आणि आपल्याला अर्जुन सरांची माफी मागायला पाहिजे. पण आता आता अर्जुन सायली सोबत बोलत नसतो, कारण तो खूप हर्ट झालेला असतो. सायलीने आपल्यावरती विश्वास न ठेवल्यामुळे अर्जुन हर्ट होतो आणि तो सायलीशी एक प्रकारे अबोला धरतो. सायली ज्या वेळेला ऑफिसमध्ये येते तेव्हा पण अर्जुन चैतन्यमार्फत निरोप पाठवतो की मी या सगळ्यामध्ये कामात बिझी आहे, मला काहीही झालं तरी दिवाळीपर्यंत ह्या केसचा निकाल लावायचा आहे, मी आत्ता नाही भेटू शकत. अर्जुनचा हा व्यवहारामुळे सायली पण दुखावते आणि ती कुठेतरी आपल्या स्वतःलाच दोष देत विचार करते, नाही, मीच या सगळ्यामध्ये दोषी आहे, मी अर्जुन सरांवरती विश्वास ठेवायला हवा. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केस उभी राहते. केस उभी राहिल्यावरती सायली अर्जुन केसच्या दिशेने म्हणजे कोर्टामध्ये हजर होतात. ज्या वेळेला सायली अर्जुन कोर्टामध्ये हजर होतात त्यावेळेला आता त्यांना जी गोष्ट समजलेली असते ती म्हणजे बंदुकीवरील फिंगरप्रिंट. अर्जुन कोर्टात मुद्दा मांडतो की मधुभाऊंनी या केसमध्ये जर का खून केलाय तर त्यांच्या हातात बंदूक होती. त्यांच्या हातात बंदूक असल्यावरती तन्वी किल्लेदार उर्फ प्रिया मधुकर यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये तिने पाहिलेलं होतं की विलासने झटापट केली. मग विलासचे फिंगरप्रिंट गायब कुठे झाले आणि फक्त मधुभाऊंचे फिंगरप्रिंट कसे आले? या सगळ्यामध्ये मधुभाऊ स्वतः जाऊन त्याच्यावरती फिंगरप्रिंट पुसून आपले फिंगरप्रिंट देतील का? किंवा XYZ कोणीही गुन्हेगार असेल तर तो आपले फिंगरप्रिंट त्याच्यावरती ठेवेल का? जर पुसायचे आहेत तर आपले सुद्धा फिंगरप्रिंट पूर्णपणे पुसून टाकेल ना. याच्यावरून हे सिद्ध होतंय की मधुभाऊंनी हा खून केलेलाच नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरून दुसरी गोष्ट सिद्ध होते की कोणती तरी तिसरी व्यक्ती या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आता ही तिसरी व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी कोर्टाने 1-2 दिवसाची मुदत द्यावी, जेणेकरून फॉरेन्सिक रिपोर्टवरती याच्यावरती विलासचे नाही पण एका स्त्रीचे फिंगरप्रिंट आहेत. अर्जुन सांगतो की त्या पिस्तूलच्या रिव्हॉल्व्हरच्या मागच्या साईडला एका स्त्रीचे फिंगरप्रिंट 1-2 बोटांचे सापडलेत आणि त्यामुळे ते फिंगरप्रिंट कुणाचे आहेत? आता त्या ठिकाणी तन्वी किल्लेदार होत्या आणि मधुकर ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार तिकडे साक्षी होती. मग या दोघींचे फिंगरप्रिंट चेक करण्याची मी मागणी करतो. आता ही मागणी केल्यावरती इकडे प्रिया तिकडे साक्षी दोघी हादरतात. साक्षीचे फिंगरप्रिंट नसतातच. जरी अर्जुनने साक्षीकडे बोट दाखवलं असतं की तिकडे साक्षी होती पण साक्षीचे फिंगरप्रिंट असण्याची शक्यताच नसते, कारण या सगळ्यामध्ये साक्षी निघून गेलेली असते. साक्षी तिकडून निघून गेल्यानंतर मग प्रियाने ते फिंगरप्रिंट पुसण्याचा प्रयत्न करून त्याच्यावरती मधुभाऊंच्या हातात ती बंदूक दिलेली असते. पण या गडबडीमध्ये मधुभाऊंच्या हातामध्ये ती बंदूक देत असताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात आलेली होती, ती म्हणजे प्रियाचे फिंगरप्रिंट त्याच्यावरती उमटले गेलेले होते. ही महत्त्वाची गोष्ट प्रिया पूर्णपणे विसरून गेलेली असते. अर्जुन सांगतो मला पूर्णपणे डाऊट आहे की हे फिंगरप्रिंट साक्षी शिकरेचे आहेत आणि या सगळ्याची तपासणी व्हावी. साक्षी गडबडते. आता आपले तर फिंगरप्रिंट असण्याची शक्यता पण असू शकते तिला वाटते, कारण तिने ते चालवलेलं असतं आणि तिने चालवल्यामुळे तिला वाटतं की कदाचित ह्या प्रियाने मूर्ख न पुसता ते नीट ठेवले नसेल, त्यामुळे माझे राहिले असतील. तर प्रिया आणि साक्षी दोघी जणी आता एकदम टेन्शनमध्ये असतात. इकडे मधुभाऊंच्या लक्षात येतं की हे सगळं कारस्थान प्रियानेच केलेलं आहे, कारण त्यावेळेला मधुभाऊंना प्रिया तिकडे दिसलेलीच नसते. मधुभाऊंना दिसतात ते म्हणजे फक्त विलास आणि आता इकडे साक्षी. प्रिया लपून बसते. मग मधुभाऊ विचार करायला लागतात की हिनेच माझ्या डोक्यामध्ये हे टाकलेलं आहे, म्हणजे तिने मला बेशुद्ध करून मग फिंगरप्रिंट माझ्या हातात दिलेले आहेत, म्हणजे ते बंदूक हातात दिले. मग ही गोष्ट मधुभाऊ आता कोर्ट झाल्यानंतर अर्जुनला सांगतात जावई बापू, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. त्याच्यावरती बहुतेक ना प्रियाचे फिंगरप्रिंट असतील, कारण मी तुम्हाला सांगतो माझ्या डोक्यात ज्या वेळेला बंदूक घालण्यात आली, म्हणजे माझ्या डोक्यात काहीतरी मागून वार केला बघा, त्यावेळेला मी प्रियाला बघितलंच नव्हतं. ती कुठे होती मला माहीत नाही, पण आता ती म्हणते की ती तिकडं होती, तर तिने माझ्या डोक्यात वार केला. मग ते पुसली बंदूक आणि त्याच्यावरती आता इकडे फिंगरप्रिंट तिचे उमटलेले असतील.
अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा क्लू मिळतो. मधुभाऊंनी अर्जुनला खूप मोठी आता एक अपॉर्च्युनिटी दिलेली असते प्रियाला अडकवायला, आणि याचाच उपयोग करून अर्जुन खूप मोठा डाव रचतो. आता अर्जुन इकडे रविराज सरांची भेट घेतो आणि तो सांगतो की या सगळ्यामध्ये जे फिंगरप्रिंट आलेले आहेत ते प्रियाचे म्हणजेच तन्वीचे फिंगरप्रिंट आहेत. आता हे सगळं खोटंच असतं, त्याच्यावरती कोणत्याही बाईचे फिंगरप्रिंट नसतात. पण अर्जुन रविराजांना पण खोटं सांगतो, जेणेकरून रविराज प्रियाला जाब विचारतील. प्रिया गडबडते. रविराज म्हणतात, बोल तन्वी, तुझे फिंगरप्रिंट त्याच्यावरती कसे आले? प्रिया गडबडते. यावरती रविराज म्हणतात, तू हा खून केलायस? काय आहे हे सगळं सत्य? आणि त्यानंतर मधुभाऊंच्या हातामध्ये हे ठेवलंस. आता मूर्ख मुली, तुझ्यावरती माझा विश्वासच नाहीये. याआधी जर मला कुणी सांगितलं असतं की तुमची तन्वी अशी आहे तर मी विश्वास ठेवला नसता. पण अर्जुन सायलीच्या डिवॉर्सचं झाल्यानंतर माझा तुझ्या कोणत्याही गोष्टीवरती विश्वास नाही, असं म्हणत आता इकडे रविराजांनी प्रियाला बरोबर वठणीवरती आणण्यासाठी जो काही केलेलं असतं ना, ते इतकं भारी असतं की या सगळ्यामध्ये प्रिया आता चांगलीच गडबडलेली असते. प्रिया घाबरते, काय करावं तिला सुचत नसतं, आणि आता प्रियाची फाफलते. प्रिया सत्य सगळं भडाभडा बोलायला लागते. आता प्रियाने सगळं सत्य सांगितलेलं असतं की मी खून केला नाही, साक्षीने केला. साक्षीने मला अडकवलं, तिने मला हे करायला लावलं. मी मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मागून वार केला. मधुभाऊ म्हणतात, हो, माझ्या डोक्यात मागून वार झाला. आणि त्यानंतर प्रिया सांगते, साक्षीने खून केला, ती मी बंदूक पुसली आणि मधुभाऊंच्या हातात ठेवली, म्हणून कदाचित माझे फिंगरप्रिंट आले असतील. प्रियाचं बोलणं रेकॉर्ड होतं. पोलीस, मधुभाऊ सगळे तिकडे ऑलरेडी आलेले असतात. आणि आता अर्जुन सांगतो, कोणाचेही फिंगरप्रिंट नाही आहेत, पण या सगळ्यामध्ये सत्य समोर आलंय. प्रियाने साक्षीने खून केल्याचं कबूल केलंय.